स्वामी समर्थांच्या शिकवणीतील भक्ती आणि कृपेचा गाभा आज आपण या सादरीकरणात अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे आश्वासक वचन संकटकाळात भक्तांना किती मोठा मानसिक आधार देतं ना. दुःखाचा अथांग अंधार आणि ईश्वरी कृपेची सुखद पहाट, हा विलक्षण विरोधाभास खरंच खूप काही सांगून जातो. मानवी मनाला ग्रासून टाकणाऱ्या आयुष्यातील संकटांची तुलना इथे चक्क दाट काळ्याकुट्ट ढगांशी केली आहे. मग प्रश्न असा पडतो की या संकटांतून तरुण जाण्यासाठी सखोल भक्तीचा मार्ग नेमका कसा निवडायचा. नामस्मरण हा यावरचा अमृताहूनही गोड उपाय. यामुळे भक्ताचं मन आणि विचार अगदी आतून पवित्र होतात. पण नामस्मरणातून मिळणारी गुरूंची ही कृपा खऱ्या अर्थाने किती विशाल असू शकते याचा कधी विचार केलाय. या कृपेची खोली मोजणंच अशक्य आहे, कारण ती एका आईच्या अथांग प्रेमापेक्षाही खूप श्रेष्ठ आहे. ही कृपा म्हणजे दयेचा महासागरच. संकटात सापडलेल्या प्रत्येक दीनदुबळ्या जीवासाठी हा एक अत्यंत भक्कम आधार ठरतो. आणि विशेष म्हणजे अत्यंत कठीण प्रसंगात साक्षात ईश्वर भक्ताचा हात धरून त्याला संकटातून सुखरूप बाहेर काढतो. याच भक्कम आधारातून अंतिम परिवर्तन घडतं. अश्रूंचं ओझं गळून पडतं आणि मनात एक अनंत शांती प्रस्थापित होते. एकदा का संपूर्ण शरणागती पत्कारली की भाग्याचा उदय होतो आणि जीवनात कायमस्वरूपी आनंदाची सुखद पहाट होते. पण हे अतूट नातं टिकवणं हेच खरं आव्हान. आपली ही भक्ती शेवटच्या श्वासापर्यंत अशीच टिकेल का?